नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या प्रदीप रावसाहेब या यूट्यूब चॅनलवर. आपण सगळेजण मिळून सीटीईटी परीक्षेची तयारी करतोय. सीटीईटीची परीक्षा वेगाने जवळ येते आणि आपण सगळेजण कामातही तेवढेच जास्त व्यस्त आहोत, त्यामुळे अभ्यासालाही जास्त वेळ मिळत नसेल तरी सुद्धा या धावपळीतूनही आपण अभ्यास करत आहोत. अभ्यास करायचा आहे, खूप अभ्यास करायचा आहे, पण नेमका काय अभ्यास करायचा हा आपल्या सगळ्यांसमोरच प्रश्न आहे. खूप वेगाने अभ्यास करायचा आहे. हा वेग जेवढा गरजेचा आहे तेवढीच त्या अभ्यासाची योग्य दिशा देखील गरजेची आहे. कारण योग्य दिशेने जर आपण अभ्यास नाही केला तर आपण आपल्या लक्ष्यापासून बाजूला भरकटू शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सीईटी पेपर 1 आणि 2 यासाठी एक्झॅक्ट काय अभ्यास करायचा. कोणत्याही परीक्षेमध्ये कसं यशस्वी व्हायचं या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्या परीक्षेच्या स्वरूपाचा अभ्यास असणं आवश्यक आहे. तसंच सीटीईटी परीक्षेचं स्वरूप देखील आपल्याला व्यवस्थित समजावून घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाला आम्हाला माहित आहे पेपर 1 आहे 2 आहे, पण या पेपर 1 आणि 2 मध्ये नेमके कोणते विषय आहेत, त्यांचे किती प्रश्न येणार आहेत, याचा काही ठराविक अभ्यासक्रम सीटीईटीने आपल्याला दिलेला आहे का, सीबीएसईने असा काही अभ्यासक्रम दिलेला आहे का? तर होय, असा अभ्यासक्रम दिलेला आहे. सीटीईटीची जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटवर हा अभ्यासक्रम डिटेलमध्ये दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक विषय, त्याचा भारांश, त्यातील प्रश्न संख्या, समजा 30 प्रश्न आहेत तर त्यातले 10 प्रश्न कशावर असतील, 5 प्रश्न कोणत्या घटकांवर असतील, 15 प्रश्न कोणत्या घटकांवर असतील, याचे विषयनिहाय घटक दिलेले आहेत. या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, म्हणजे आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळेल आणि त्या दिशेने आपण अभ्यास करू शकू. म्हणून आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. तो आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देणार आहे. चला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यासारख्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील आणि त्या तुम्हाला पुन्हा पाहायच्या असतील तरी देखील लवकर सापडतील. व्हिडिओ आवडली तर लाईक करण्यामध्ये कोणतीही कंजूसी करू नका. तुमच्या कमेंटची तर मी नेहमीच वाट पाहतोय. चला सुरुवात करूया. सीटीईटी पेपर 1 आणि 2 साठी एक्झॅक्ट काय अभ्यास करायचा. हे आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन सीटीईटी परीक्षेसाठीचं, जे सीटीईटीच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. आणि ही परीक्षा कंडक्ट केली जाते कोणाकडून, तर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन दिल्ली, म्हणजे सीबीएसई बोर्ड कडूनच ही परीक्षा कंडक्ट केली जाते. चला पाहूयात काय दिलेलं आहे या अभ्यासक्रमामध्ये. यामध्ये सुरुवातीला रजिस्ट्रेशन प्रोसेस दिलेली आहे, ती आपली सगळी झालेली आहे. परीक्षेची फॉर्म फीज आणि त्यासाठीच्या कंडिशन, इलिजिबिलिटी क्रायटेरियाज हे सर्व यामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर सीटीईटीला कॉन्टॅक्ट करण्यासाठीचा ऑफिशियल ऍड्रेस दिलेला आहे. खाली कंटेंट्स दिलेले आहेत. अशी ही 39 पेजेसची टोटल इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे, ज्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे परीक्षेविषयीचं. सुरुवातीला परीक्षेचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे, विविध पारिभाषिक शब्द जे वापरलेले आहेत त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत, पेपरचं शेड्यूल दिलेलं आहे. ते सगळं आपल्या हॉल तिकीटवर येणारच आहे. ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आपल्याला ज्या महत्वाच्या पाहिजे गोष्टी आहेत त्या सुरू होतात इथे. त्यामध्ये आहे स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ सीटीईटी. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, तर यातले सगळे प्रश्न हे एमसीक्यूज असणार आहेत. त्यांना 4 पर्याय असणार आहेत आणि प्रत्येकाला 1 मार्क असणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. त्यामुळे परीक्षेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 150च्या 150 प्रश्न सोडवूनच यायचे आहेत. एकही गोल रंगवायचा ठेवायचा नाही योग्य उत्तराचा. पुढे पेपर 1 जो आहे तो कुणासाठी आहे, तर 1ली ते 5वीला शिकवू इच्छिणारे आणि जे शिकवत आहेत अशा शिक्षकांसाठी हा पहिला पेपर आहे. आणि पेपर 2 जो आहे तो 6वी ते 8वीला जे शिक्षक शिकवतात आणि जे शिकवू इच्छितात त्यांच्यासाठी आहे. पुढे एक नोट दिलेली आहे की जे शिक्षक 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी ह्या दोन्ही वर्गांना म्हणजे दोन्ही गटांना शिकवू इच्छितात त्यांना दोन्ही पेपर्सला अपियर व्हावं लागेल. दोन्ही पेपर द्यावे लागतील. खाली दिलेलं आहे ते म्हणजे पेपर 1चं स्ट्रक्चर, की जो पेपर 1 आहे तो 1ली ते 5वी वर्गांना जे शिकवणारे शिक्षक आहेत यांच्यासाठी आहे. त्यामध्ये आहेत एकूण 5 विषय त्यामध्ये दिलेले आहेत. त्या 5 विषयांमध्ये पहिला विषय आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, म्हणजेच बालक विकास, बालकांचा विकास आणि अध्यापनशास्त्र. आणि हे 5ही विषय कंपल्सरी आहेत. प्रत्येक विषयाला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. असे एकूण 150 प्रश्न आणि त्याचे 150 मार्क असणार आहेत. दुसरा विषय जो आहे तो आहे मॅथमॅटिक्स, गणित. तिसरा जो आहे तो एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजेच परिसर अभ्यास, EVS ज्याला आपण म्हणतो तो. चौथा आहे तो म्हणजे लँग्वेज 1 आणि 5वा आहे लँग्वेज 2. याच्यामध्ये एक आपलं कन्फ्युजन असू शकतं की लँग्वेज 1 घेतली, लँग्वेज 2 घेतली, मग पेपर 1ला फर्स्ट लँग्वेज आणि पेपर 2ला सेकंड लँग्वेज असं आहे का, तर असं नाहीये. पेपर 1ला देखील आपल्याला दोन्ही लँग्वेजेसचा पेपर असणार आहे आणि पेपर 2ला देखील दोन्ही लँग्वेजेसचा पेपर असणार आहे. मग पेपर 1 मधल्या 2 लँग्वेजेस कोणत्या की ज्या आपण निवडलेल्या आहेत. मग यामध्येही आपलं कन्फ्युजन असू शकतं. त्यासाठी मी तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखवतो.
हा आहे CTET 2024चा झालेला फर्स्ट पेपर. आणि या फर्स्ट पेपरमध्ये जर पाहिलं तर सगळे प्रश्न, यातले सगळे प्रश्न हे हिंदी आणि इंग्लिश मध्येच असणार आहेत. सगळे विषय. जो पहिला भाग आहे तो बाल विकास आणि शिक्षाशास्त्र, त्याला प्रश्न 1 ते 30, गणिताला प्रश्न 31 ते 60, पर्यावरण अध्ययनाला प्रश्न क्रमांक 61 ते 90, भाषा 1 आणि भाषा 2 असे चौथा आणि पाचवा भाग आहे. तर ही जी मुख्य प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदीमध्ये भाषा 1 दिलेली आहे आणि भाषा 2 सुद्धा इंग्लिश आणि हिंदीमध्ये यामध्ये दिलेली आहे. जर समजा आपली भाषा 1 मराठी असेल आणि भाषा 2 हिंदी असेल तर यामध्ये मराठीचा पेपर नाही, त्याच्यासाठी सेपरेट पुरवणी दिली जाते. किंवा आपला जर भाग 4 मध्ये भाषा 1 आपला हिंदी असेल तर तो हिंदीचा पेपर आपल्याला याच मुख्य प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवायचा आहे. आणि भाग 5 मध्ये आपण भाषा 2 मराठी घेतलेली असेल तर तो मराठीचा पेपर मात्र त्यासाठी आपल्याला सेपरेट क्वेश्चन पेपरची सप्लिमेंट दिली जाते. कशी असते ती सप्लिमेंट ती पाहूया. हे आहे मराठी भाषेसाठी दिलेलं परिशिष्ट. म्हणजेच यामध्ये लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 यामध्ये जर तुमची मराठी असेल तर त्यासाठीचा जो पेपर आहे ते 30 प्रश्न आपल्याला यामधून सोडवायचे आहेत. यामध्ये ते क्लिअरली दिलेलं आहे आणि त्या सूचनाच या ठिकाणी दिलेल्या दिसतात की पार्ट 4 लँग्वेज 1 ज्यांचा मराठी आहे त्यांनी इथून 91 ते 120 प्रश्न सोडवायचे, मुख्य प्रश्नपत्रिकेतले सोडवायचे नाही. पार्ट 5 म्हणजे लँग्वेज 2 जर मराठी असेल तर 121 ते 150 प्रश्न आपल्याला या पुरवणीतून सोडवायचे आहेत. जर या दोन्ही भाषांपैकी आपला जर हिंदी भाषा असेल तर ती मुख्य प्रश्नपत्रिकेमध्ये हिंदी आणि इंग्लिशचे प्रश्न आहेत ते तिथल्या तिथेच सोडवायचे आहेत. आणि यामध्ये आतमध्ये सुद्धा डिटेलमध्ये दिलेले असतं की परीक्षार्थींनी भाषा 1चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील प्रश्न 91 ते 120 यांची उत्तरे द्यावीत. तरच त्यांनी, ज्यांचा लँग्वेज 1 आहे त्यांनीच या पुरवणीतून लँग्वेज 1 सोडवायचा आहे. जर तुमचा लँग्वेज 2 मराठी असेल तर त्यांच्यासाठी इथे सूचना दिलेली, परीक्षार्थींनी भाषा 2चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 5 मधील प्रश्न क्रमांक 121 ते 150 यांची उत्तरे द्यावीत. म्हणजे फर्स्ट पेपरला दोन्ही लँग्वेजेस सोडवायच्या आहेतच. चला पाहूयात पुढे अजून न्यूज बुलेटिन मध्ये काय दिलेलं आहे. विषयांचं स्वरूप आपण समजावून घेतलं पेपर 1 साठी. आता प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे त्याबद्दल काय माहिती दिलेली आहे ती पाहूया. नेचर अँड स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन्स, प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे. The test items on child development and pedagogy will focus on educational psychology, म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ऑफ टीचिंग अँड लर्निंग, म्हणजे अध्ययन आणि अध्यापनाचं जे शैक्षणिक मानसशास्त्र आहे आणि ते कोणत्या एज ग्रुपसाठी, ते 6 ते 11 साठी, या वयोगटासाठीचं मानसशास्त्र. पहा, मानसशास्त्राचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे हा दोन्हीकडे पण सेम आहे. म्हणजे पेपर फर्स्टला पण तोच आहे, पेपर सेकंडला पण तोच आहे. फक्त तिथं वयोगटांमधला फरक लक्षात घ्यायचा आहे की त्या वयोगटासाठी इथे आहे 6 ते 11, या वयोगटासाठीचं मानसशास्त्र काय असलं पाहिजे त्याचा विचार इथे केलेला आहे. यामध्ये अजून डिटेलमध्ये काय सांगितलंय तर दे विल फोकस ऑन अंडरस्टँडिंग, म्हणजेच आकलनावर भर दिलेला आहे. कशाच्या? कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे त्यांचे गुणधर्म. नीड्स ऑफ डायव्हर्स लर्नर्स, तर त्यांचे गुणधर्म आणि गरजा, कोणाच्या? विविध प्रकारची जी मुलं आहेत त्यांच्यामधल्या विविधता, त्यांच्या गरजा आणि त्यांचे गुणधर्म याच्यावर प्रश्न असणार आहेत. इंटरॅक्शन्स विथ लर्नर्स अँड द ॲट्रिब्यूट्स अँड क्वालिटीज ऑफ अ गुड फॅसिलिटेटर. ॲट्रिब्यूट्स म्हणजेच काय? वैशिष्ट्य. चांगल्या शिक्षकाची वैशिष्ट्य काय असले पाहिजेत, त्याच्या क्वालिटीज काय असल्या पाहिजेत, यावर प्रश्नांमध्ये फोकस केलेला असणार आहे. द टेस्ट आयटम्स इन लँग्वेज 1, तर लँग्वेज 1 मध्ये जे प्रश्न आहेत त्यांचं स्वरूप काय असणार आहे? ऑन द प्रोफिशियन्सीज. प्रोफिशियन्सी म्हणजेच काय? प्रावीण्य, कौशल्य. कशावर? टू द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, एक भाषेचं माध्यम, भाषा ही एक माध्यम म्हणून किती प्रावीण्याने तुम्ही हँडल करू शकता यावर फोकस असणार आहे लँग्वेज 1 मध्ये. त्यासाठीचा काय सिलेबस असणार आहे तो पुढे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. द टेस्ट आयटम्स इन लँग्वेज 2, लँग्वेज 2 मध्ये जे प्रश्न आहेत त्यांचा फोकस कशावर असणार आहे तर तो असणार आहे द एलिमेंट्स ऑफ लँग्वेज, म्हणजे भाषेचे घटक कोणते. तुम्ही सेकंड लँग्वेज जर हिंदी घेतली असेल तर हिंदी भाषेचे घटक कोणते. कम्युनिकेशन, त्याचं प्रत्यक्ष संप्रेषणामध्ये त्याचा वापर कसा होतो. अँड कॉम्प्रिहेन्शन ॲबिलिटीज, त्या भाषेचं आकलन तुम्ही किती चांगलं करू शकता. म्हणजेच त्यावर असणार आहेत उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न. आणि पुढची जी सूचना आहे की लँग्वेज 2 विल बी अदर दॅन लँग्वेज 1, सेकंड लँग्वेज आणि फर्स्ट लँग्वेज या वेगवेगळ्या पाहिजेत, त्या सेम नाही पाहिजेत. खाली त्यांचे कोड्स दिलेले आहेत ते आपण फॉर्म मध्ये भरलेले आहेत. खाली काय दिलेलं आहे की द टेस्ट आयटम्स इन मॅथमॅटिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज, मॅथमॅटिक्स आणि EVS जे आहे यामधले जे प्रश्न आहे त्याचा फोकस कशावर असणार आहे? कन्सेप्ट्स, म्हणजे ज्या मूळ संकल्पना आहेत त्या. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज,
म्हणजे समस्या निराकरणाच्या क्षमता आणि पॅडागॉजिकल अंडरस्टँडिंग अँड ऍप्लिकेशन्स ऑफ द सब्जेक्ट, त्याचं अध्यापन शास्त्रीय दृष्ट्या किती आकलन झालेलं आहे आणि त्याचं उपयोजन, त्या विषयांचं तुम्ही किती चांगलं उपयोजन करू शकता, यावर प्रश्नांचा फोकस असणार आहे. त्यात खूप महत्वाची गोष्ट ही आहे की इन ऑल दीज सब्जेक्ट एरियाज द टेस्ट आयटम्स विल बी इव्हनली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर डिफरंट डिव्हिजन्स ऑफ द सिलेबस ऑफ दॅट सब्जेक्ट प्रिस्क्राइब्ड फॉर क्लासेस 1st to 5th बाय द NCERT. आता हे पेपर फर्स्ट आणि सेकंडला सेम आहे. पेपर फर्स्टला आपल्याला अभ्यास जो करायचा आहे, जे घटकावर आधारित प्रश्न आहेत, कंटेंटचे जे प्रश्न आहेत, त्यासाठी आपल्याला NCERT ची पाठ्यपुस्तकं वाचणं गरजेचं आहे. आणि पुढे असंही सांगितलंय की NCERT चे क्लास 1st to 5th ची तुम्ही पाठ्यपुस्तकं वाचाच, त्यांची डिफिकल्टी लेवल तिथपर्यंत असेल, ॲज वेल ॲज त्यांचा जो लिंकेजेस आहे, म्हणजे त्याचा जो संबंध आहे ऍप्लिकेशनचा, कुड बी अप टू द सेकंडरी स्टेज, म्हणजे 6वी ते 8वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांपर्यंत सुद्धा ऍप्लिकेशनवर आधारित कंटेंटचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे कंटेंटसाठी आपलं मेन स्टडी मटेरियल काय असणार आहे, ती म्हणजे NCERT ची पाठ्यपुस्तकं. जसं TET परीक्षेला आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत त्यांचा अभ्यास करतो, तसं इथे आपल्याला NCERT ची पाठ्यपुस्तकं वाचणं गरजेचं आहे. चला पाहूया पुढे काय दिलंय. पुढे पाहिजे आपल्याला पेपर 2 चं स्वरूप कसं असणार आहे. पेपर 2 मध्ये काय असणार आहे, यात जास्त कन्फ्युजन आहे की पेपर 2 ला नेमक्या भाषा किती मार्कांना आणि काय किती मार्कांना. तर पेपर 2 ला चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी कंपल्सरी आहे. आणि मग सांगितल्याप्रमाणे इथे मात्र तो वयोगट कोणता, 11 ते 14 वर्षांसाठीची पॅडागॉजी, 11 ते 14 साठीचं बालमानसशास्त्र, 11 ते 14 साठीचं अध्यापनशास्त्र, यावर त्यामध्ये प्रश्न असणार आहेत. आणि हे 30 प्रश्न आणि हे 30 मार्कांना असणार आहेत. दुसरा जो सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स अँड सायन्स, आणि त्याला ऑर आहे सोशल स्टडीज ऑर सोशल सायन्सेस. म्हणजे ज्यांनी मॅथमॅटिक्स सायन्स घेतले त्यांना 60 प्रश्न हे मॅथमॅटिक्स सायन्सवर असणार आहेत, आणि ज्यांनी समाजशास्त्र घेतलेलं आहे त्यांना 60 प्रश्न हे समाजशास्त्रावर आधारित असणार आहेत. म्हणजे हे दोन्ही विषय एकमेकांना ऑर आहेत. आणि पुढे राहतात त्या म्हणजे भाग 4 आणि 5 मध्ये लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. पेपर 1 साठीच्या लँग्वेज 1 लँग्वेज 2 चा पेपर हा पेपर 1 मध्येच तिकडेच द्यायचा आहे. पेपर 2 मध्ये देखील लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 आहेत, आणि यांचेही 30 प्रश्न आहेत. यातली लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक मी पेपर 2 चा एक जुना मेन पेपर दाखवतो. ही आहे 2024 मध्ये झालेल्या पेपर 2 ची मुख्य प्रश्नपत्रिका, मुख्य परीक्षा पुस्तिका. आणि मुख्य परीक्षा पुस्तिका जी आहे यामध्ये असणारे सगळ्या विषयांचे प्रश्न हिंदी आणि इंग्लिश मध्ये आहेत. यामध्ये भाग 5 आहेत पेपर 1 प्रमाणेच. पहिल्या भागात बालविकास शिक्षाशास्त्र 1 ते 30 प्रश्न, गणित विज्ञानला 31 ते 90, आणि ज्यांचं गणित विज्ञान नाही त्यांच्यासाठी सामाजिक अध्ययन आणि सामाजिक विज्ञान म्हणजे सामाजिक शास्त्रांचे 31 ते 90 प्रश्न, 60 प्रश्न इथे आहेत. तर ह्या 60 प्रश्नांची देखील व्यवस्थित विभागणी या सिलेबसमध्ये दिलेली आहे की कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत. ते व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये काळजीपूर्वक लक्ष द्या, जेणेकरून आपली अभ्यासाची दिशा योग्य राहील. भाग 4 मध्ये आहे भाषा 1 आणि भाग 5 मध्ये आहे भाषा 2. ज्यांनी भाषा 1 मराठी घेतली असेल त्यांना पुरवणी दिली जाईल प्रश्नपत्रिकेची, आणि त्यामधून त्यांनी प्रश्न 91 ते 120 सोडवायचे. भाग 5 जर तुमची हिंदी असेल तर त्याचे प्रश्न तुमचे याच प्रश्नपत्रिकेत असणार आहेत. याच्या उलट भाग 4 जर तुम्ही इंग्लिश घेतली असेल तर ते इंग्लिशचे प्रश्न याच पेपरमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत, आणि भाषा 2 जर तुम्ही मराठी घेतलेली असेल तर ती मात्र तुम्हाला पुरवणीतून सोडवायची. म्हणजे यामध्ये इंग्लिश आणि हिंदी ज्यांच्या लँग्वेजेस फर्स्ट किंवा सेकंड मध्ये असतील त्यांनी ते प्रश्न याच पेपरमधून सोडवायचे. ज्यांनी मराठी घेतला असेल त्यांनी त्यासाठीच्या पुरवणीमधून सोडवायचं आहे. म्हणजे इथपर्यंत साधारण आपल्याला परीक्षेचं स्वरूप कसं आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, त्यामध्ये विषय कोणते आहेत, ते किती किती मार्कांना आहेत आणि ते कसे सोडवायचे आहेत हे लक्षात आलं असेल. आता आपण पुन्हा एकदा जाऊया बुलेटिनकडे आणि प्रत्येक विषयाचा काय अभ्यासक्रम दिलेला आहे तो आता आपण डिटेलमध्ये पाहूयात. चला पाहू. सुरुवातीला आहे पेपर 1 की जो इयत्ता 1ली ते 5वी साठी असणार आहे. त्यामध्ये पहिला जो विषय आहे तो म्हणजे आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी, आणि हा विषय आहे 30 मार्कांना. याच्यावर 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यातले पहिले 15 प्रश्न जे आहेत, आता हे पहिले वगैरे अशाच क्रमाने येतील असं नाही, ते 30 मध्ये रॅन्डमली विखुरलेले असतील. पण 15 प्रश्न हे कशावर असणार आहेत तर चाइल्ड डेव्हलपमेंट, प्रायमरी स्कूल चाइल्ड म्हणजे प्राथमिक शाळांमधील बालकांच्या विकासाबद्दलचे हे प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये कोणकोणते उपघटक दिलेले आहेत तर कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग म्हणजे विकासाची संकल्पना आणि त्याचा शिकण्याशी काय संबंध आहे.
प्रिन्सिपल्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन, बालकांच्या विकासाची तत्व काय आहेत. इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट, अनुवंशिकता आणि पर्यावरण किंवा वातावरण याचा कोणता प्रभाव बालकांच्या विकासावर पडतो. सोशलायझेशन प्रोसेस म्हणजे समाजीकरण होण्याची जी प्रक्रिया आहे, यामध्ये सोशल वर्ल्ड अँड चिल्ड्रन म्हणजे त्याच्या आजूबाजूचं जग आणि ते मूल यावर त्याचे शिक्षक, त्याचे पालक आणि पियर्स म्हणजे त्याचे सहअध्यायी यांचा कोणता परिणाम होतो. पियाजे, कोहलबर्ग आणि वायोस्की यांच्या क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे यांचे बालकांच्या विकासाबद्दलचे जे क्रिटिकल दृष्टिकोन आहेत, चिकित्सक दृष्टिकोन त्यांनी जे मांडलेले आहेत, त्यावर देखील यामध्ये प्रश्न येऊ शकतो. कन्सेप्ट ऑफ चाइल्ड सेंटर्ड अँड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, बालक केंद्रित आणि क्रमाक्रमाने वाढत जाणारं असं प्रोग्रेसिव्ह शिक्षण, याबद्दलही प्रश्न असणार आहे. क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच काय, चिकित्सक दृष्टिकोन कशाबद्दल. द कन्स्ट्रक्ट ऑफ इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्तेची रचना कशी होते याच्याबद्दलचा दृष्टिकोन. त्यानंतर मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स म्हणजे बहुआयामी बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो, विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. भाषा आणि थॉट म्हणजेच विचार. पुढे आहे जेंडर म्हणजेच लिंग, तर या लिंगावर आधारित जर भेदभाव झाला, बायस म्हणजेच काय, पक्षपात, जर लिंगावर आधारित पक्षपात झाला तर त्याचा एज्युकेशनल प्रॅक्टिसेसवर कोणता परिणाम होतो. पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग लर्नर्स, अंडरस्टँडिंग डिफरन्स बेस्ड ऑन डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेज, कास्ट, जेंडर, कम्युनिटी, रिलिजन. लँग्वेज म्हणजे भाषा, जात, लिंग, समुदाय आणि धर्म यांचा बालकाच्या लर्निंगवर, अंडरस्टँडिंगवर कोणता परिणाम होतो. यामध्ये असलेली डायव्हर्सिटी म्हणजे यामध्ये असणारी जी विविधता आहे त्याचा बालकाच्या या इतर विकासावर कोणता परिणाम होतो यावर प्रश्न येणार आहे. म्हणजे अभ्यास करत असताना आपल्याला या मुद्द्यांचा अभ्यास करत जायचा आहे. पाहूया अजून या चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये कोणते मुद्दे आहेत. पुढचे मुद्दे आहेत ते म्हणजे डिस्टिंक्शन बिटवीन असेसमेंट फॉर लर्निंग. डिस्टिंक्शन म्हणजेच काय, फरक करायचा आहे. असेसमेंट फॉर लर्निंग, असेसमेंट ऑफ लर्निंग या दोघांमधला फरक. असेसमेंट फॉर लर्निंग म्हणजे अध्ययनासाठीचं मूल्यांकन, म्हणजे ज्या आपण आधी डायग्नोस्टिक टेस्ट घेतो, ज्यांना आपण निदानात्मक चाचण्या म्हणतो, की ज्यामुळे आपल्याला कळतं की विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान कितपत आहे, ते जे आहे ते असेसमेंट फॉर लर्निंग. आणि पुढचं आहे ते म्हणजे असेसमेंट ऑफ लर्निंग, शिकण्याचे मूल्यांकन, शिकून किती झालेलं आहे यामधला फरक. त्यानंतर स्कूल बेस म्हणजे शाळा आधारित मूल्यांकन, कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन CCE जो आहे त्याच्यावरही प्रश्न असणार आहेत. आणि पर्स्पेक्टिव्ह अँड प्रॅक्टिस म्हणजेच त्याबद्दल असणारे विविध दृष्टिकोन आणि त्याचं प्रॅक्टिस म्हणजे ते प्रत्यक्ष कसं राबवायचं यावर प्रश्न असणार आहेत. पुढचं आहे फॉर्म्युलेटिंग अप्रोप्रिएट क्वेश्चन्स फॉर असेसिंग रेडीनेस लेवल्स ऑफ लर्नर्स फॉर एनहान्सिंग लर्निंग अँड क्रिटिकल थिंकिंग इन द क्लासरूम अँड असेसिंग लर्नर अचिव्हमेंट. म्हणजे प्रॉपर प्रश्न तयार करणं, विद्यार्थ्यांची तयारी किती झालेली आहे, रेडीनेस तयारी किती झालेली आहे हे तपासण्यासाठी आणि ते एनहान्स करण्यासाठी म्हणजे त्याची बुद्धिमत्ता एनहान्स करण्यासाठी त्याचं क्रिटिकल थिंकिंगचे NEP NCF मध्ये वारंवार सांगितलेलं आहे. क्रिटिकल थिंकिंग चिकित्सक विचार करण्याची क्षमता बालकाची तयार होण्यासाठी प्रॉपर प्रश्न तयार करता येणं, याच्यावरही प्रश्न असणार आहे. त्यानंतर जो B आहे तो आहे कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स, आणि याच्यावर 5 प्रश्न असणार आहेत. पहा इथे ह्या 3च घटकांवर 5 प्रश्न असणार आहेत. आणि याच्यामध्ये आहे कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. इन्क्लुझिव्ह म्हणजेच काय, सर्वसमावेशी शिक्षण, की ज्याच्यामध्ये CWSN आपण जे म्हणतो ना, CWS आणि N. CWSN म्हणजे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स. यामध्ये काय आहे, ऍड्रेसिंग लर्नर्स फ्रॉम डायव्हर्स बॅकग्राऊंड्स इन्क्लुडिंग डिसएडव्हान्टेज अँड डिप्राइव्ड. म्हणजेच काय, डायव्हर्स बॅकग्राऊंड्स, विविध बॅकग्राऊंड मधून आलेली जी मुलं आहेत की ज्यांच्यापर्यंत योजना अजून पोहोचल्या नाहीत, त्यांना ऍडव्हान्टेज मिळाला नाही. आणि डिप्राइव्डचाच अर्थ होतो की जे उपेक्षित राहिलेले आहेत यांच्यासाठी काय करता येईल. पुढचं आहे ऍड्रेसिंग द नीड्स ऑफ चिल्ड्रन विथ लर्निंग डिफिकल्टीज इम्पेअरमेंट्स म्हणजेच काय, कमकुवत दुवे, आणि लर्निंग डिफिकल्टीज म्हणजेच शिकत असताना येणाऱ्या अडचणी. कुणाला, या CWSN चाइल्ड्सला. आणि तिसरा आहे ऍड्रेसिंग द टॅलेंटेड क्रिएटिव्ह स्पेशली बिल्ड लर्नर्स, जे प्रतिभावान, सर्जनशील म्हणजे नवीन क्रिएटिव्हिटी असणारे आणि विशेष गरजा असणारे जे विद्यार्थी आहेत यांना सुद्धा मार्गदर्शन करणे. एवढ्या 3 पॉइंटवर 5 प्रश्न येणार आहेत. आणि बाल विकास आणि मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र जे आहे याचा जो सिलेबस आहे हा पेपर 1 आणि पेपर 2 दोघांनाही सेम आहे.
फरक फक्त एज ग्रुपचा आहे. तिकडे 1ली ते 5वी साठीचा एज ग्रुप विचारात घेतलाय आणि पेपर 2 ला 6वी ते 8वी साठीचा एज ग्रुप आपण विचारात घेणार आहोत. त्यामुळं यातले जे मुद्दे आहेत हे सेम आहेत पेपर 2 ला, फक्त एज ग्रुप बदलणार आहे. त्यामुळं खूप साम्य आहे या CDP जो टॉपिक आहे याच्यामध्ये. पुढचा जो मुख्य घटक आहे तो म्हणजे लर्निंग अँड पॅडागॉजी, अध्ययन आणि अध्यापनशास्त्र, आणि याच्यावर 10 प्रश्न असणार आहेत. तर CDP मधले 30 प्रश्नांची विभागणी कळली असेल. पहिले 15 प्रश्न आधी पाहिले, 5 प्रश्न या 3 पॉइंटवर आणि 10 प्रश्न या पुढच्या एवढ्या पॉइंट्सवर. यामध्ये काय आहे, अध्ययन आणि अध्यापनशास्त्र. तर हाऊ चिल्ड्रन थिंक अँड लर्न, मुलं कशी विचार करतात आणि कसे शिकतात. हाऊ अँड व्हाय चिल्ड्रन फेल टू अचीव सक्सेस इन स्कूल परफॉर्मन्स, विद्यार्थी नापास का होतात. पुढचा आहे बेसिक प्रोसेसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग, चिल्ड्रन स्ट्रॅटेजीज ऑफ लर्निंग, लर्निंग ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटी, सोशल कॉन्टेक्स्ट ऑफ लर्निंग, म्हणजेच शिकवण्याच्या आणि शिकण्याची मूलभूत क्रिया. चिल्ड्रन स्ट्रॅटेजी म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या विविध पद्धती. लर्निंग ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटी म्हणजे समाजामधूनही विद्यार्थी शिकत असतात. आणि सोशल कॉन्टेक्स्ट ऑफ लर्निंग, समाजामध्ये शिक्षणाचं असणारं स्थान. पुढचं आहे चाइल्ड ॲज अ प्रॉब्लेम सॉल्व्हर अँड सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर, म्हणजेच मूल हे काय आहे, समस्या सोडवणारा आणि वैज्ञानिक अन्वेषण, वैज्ञानिक शोध लावणारा. पुढचं आहे अल्टरनेटिव्ह कन्सेप्शन्स ऑफ लर्निंग इन चिल्ड्रन, अंडरस्टँडिंग चिल्ड्रन्स एरर ॲज सिग्निफिकंट स्टेप्स इन द लर्निंग प्रोसेस. विद्यार्थ्यांच्या चुका म्हणजेच त्यांच्या शिकण्यामध्ये सुधारण्याच्या संधी असतात, त्या म्हणजे शिकण्याच्या संधी असतात. त्यामुळे एरर्सला म्हणजे चुकांना दुर्लक्षित करायचं नाहीये, तर त्या चुका म्हणजेच शिकण्याची एक संधी म्हणून स्वीकारायची आहे. पुढे आहे कॉग्निशन अँड इमोशन्स, म्हणजे अनुभूती आणि भावना. कॉग्निशन मध्ये आपण कॉग्निटिव्ह डोमेन्स पाहिलेले होते, ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, संश्लेषण, विश्लेषण, मूल्यमापन. पुढचं आहे ते म्हणजे मोटिवेशन अँड लर्निंग, प्रेरणा आणि शिकणं यांचा काय संबंध आहे. आणि पुढचं आहे फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युटिंग टू लर्निंग पर्सनल अँड एन्व्हायरमेंटल, म्हणजे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आणि समुदायातील, समाजातील, वातावरणातील शिकण्यावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो. एवढं असणार आहे ते म्हणजे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, की जे पेपर 1 आणि 2 ला सेम आहे. फक्त दोन्हीकडे वयोगटांचा फरक आहे, कारण सेम असाच्या असा सिलेबस पेपर 2 मधल्या पण CDP ला दिलेला आहे. फरक फक्त वयोगटाचा आहे. पुढचा जो विषय आहे तो पाहूया. तो विषय आहे मॅथमॅटिक्स, गणित. पेपर 1 ला कंपल्सरी सब्जेक्ट. याचा कंटेंट जो आहे याच्यामध्ये पहा 30 क्वेश्चन्स आहेत, त्यातले टोटल प्रश्न 30 आहेत, त्यातले 15 प्रश्न हे कंटेंटवर फिक्स आहेत. तर कंटेंट मध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा. जर फक्त पेपर 1 देत असाल तर तुम्ही उगीच समीकरण, वर्ग समीकरण, एक सामायिक समीकरण, चलन, चक्रवाढ व्याज ह्या गोष्टींचा अभ्यास करायची गरज नाही. त्यावर प्रश्नच येणार नाहीये. ज्या घटकांवर प्रश्न येणार आहेत ते घटक इथे दिलेले आहेत. तर ते कोणते, जॉमेट्री म्हणजे भूमिती बेसिक लेवलची, शेप्स अँड स्पाटियल अंडरस्टँडिंग म्हणजेच काय, विविध आकार आणि अवकाशीय संबोध, सॉलिड सराउंडर्स आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तू, त्यांचे आकार, नंबर्स म्हणजे संख्या ज्ञानावर, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार या मूलभूत क्रिया, मेजरमेंट म्हणजेच मापनावर आधारित, त्यानंतर वेट म्हणजे वजन, टाइम म्हणजे वेळेवर आधारित प्रश्न असणार आहेत. पुढे आहेत व्हॉल्यूम म्हणजे घनफळावर, डाटा हँडलिंग म्हणजे माहितीच्या व्यवस्थापनावर, की ज्याच्यामध्ये येतात विविध प्रकारचे आलेख, त्यानंतर पॅटर्न्स म्हणजे आकृतीबंधावर, आणि मनी म्हणजेच पैशांवर संबंधित असे प्रश्न. आता पैशांशी संबंधित प्रश्न यामध्ये अपूर्णांकाचं फ्युजन करू शकतात किंवा दशांश अपूर्णांकाचा वापर करून पैशांवर आधारित प्रश्न विचारू शकतात. आणि आपण जे चॅनलवर आपल्या 4 पेपर सोडून दाखवलेले आहेत CTET चे गणिताचे, ते सगळे जर प्रश्न पाहिले तर सगळे या घटकांवर आधारित आहेत. हे झाले गणिताचे कंटेंटचे 15 प्रश्न. कशावर येणार ते, गणिताचे पॅडागॉजी म्हणजेच अध्यापन शास्त्रावरचे जे प्रश्न आहेत ते कशावर येणार. हे 15 प्रश्न आहेत पहा, आणि ह्या 15 प्रश्नांसाठी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 टॉपिक्स दिलेले आहेत. यामध्ये पहिला आहे नेचर ऑफ मॅथमॅटिक्स, लॉजिकल थिंकिंग, अंडरस्टँडिंग चिल्ड्रन्स थिंकिंग, की गणित या विषयाचं स्वरूप कसं आहे, विद्यार्थ्यांची विचार करण्याची पद्धत कशी असते याबद्दल, अँड रिझनिंग पॅटर्न्स अँड स्ट्रॅटेजीज ऑफ मेकिंग मिनिंग अँड लर्निंग, विद्यार्थी एखाद्या प्रश्नाचा अर्थ कसा काढतो, पॅटर्न्स कसे समजून घेतो आणि ते कसे सोडवतो. पुढचा जो आहे तो म्हणजे प्लेस ऑफ मॅथमॅटिक्स इन करिक्युलम, अभ्यासक्रमामध्ये असणारं गणिताचं स्थान. लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स, गणिताची एक स्वतःची अशी शास्त्रीय भाषा आहे. कम्युनिटी मॅथमॅटिक्स, समुदायाचं असणारं गणित. पुढचं आहे इव्हॅल्युएशन थ्रू फॉर्मल अँड इनफॉर्मल मेथड्स, म्हणजेच औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने गणिताचं मूल्यांकन करणं.
पुढचं आहे प्रॉब्लेम्स ऑफ टीचिंग, गणित शिकवण्यामध्ये येणाऱ्या अडचणी. एरर अनालिसिस अँड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ लर्निंग अँड टीचिंग, की गणितामध्ये ज्या काही त्रुटी राहतात त्यांचं अनालिसिस करणं. आणि रिलेटेड ऍस्पेक्ट्स म्हणजेच त्याच्याशी संबंधित असणाऱ्या बाबी, लर्निंग आणि टीचिंगशी संबंधित. आणि शेवटी आहे ते म्हणजे डायग्नोस्टिक अँड रिमेडियल टीचिंग. डायग्नोस्टिक म्हणजे निदानात्मक आणि रिमेडियल म्हणजे उपचारात्मक अध्ययन गणितच. एवढ्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. याच्यावर आधारित देखील गणित अध्यापन शास्त्र ही आपली व्हिडिओ आहे. पाहिली नसेल तर ती पाहून घ्या. त्यातून तुमची या 8ही टॉपिक्सची चांगली तयारी होणार आहे. पुढचा जो विषय आहे तो पाहूया. पुढे आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजेच EVS, परिसर अभ्यास. तर यामध्ये कंटेंटवर आधारित 15 प्रश्न 15 मार्कांना. टोटल EVS जो आहे तो 30 मार्कांना आहे. त्यातले 15 प्रश्न कंटेंटवर. कंटेंटमध्ये काय विचारलं जाणार एवढेच टॉपिक्स दिलेत. कोणते? पहिला आहे फॅमिली अँड फ्रेंड्स म्हणजे कुटुंब आणि मित्र याच्यामध्ये असणाऱ्या रिलेशनशिप्स म्हणजेच नातेसंबंध. वर्क अँड प्ले म्हणजे कार्यप्रवणता आणि खेळणं. पुढे आहेत ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांविषयी. प्लांट्स विषयी. फूड म्हणजे अन्न. शेल्टर निवारा. वॉटर पाणी. ट्रॅव्हल म्हणजेच परिवहन. अँड थिंग्स वी मेक अँड डू ज्या गोष्टी आपण करतो. हे सगळ्याची जर तयारी करायची असेल तर NCERTची पाठ्यपुस्तक पहा. पुढे आहे ते म्हणजे पॅडागॉजिकल इश्यूज. याला 15 क्वेश्चन याच्यावर येणार आहेत पॅडागॉजीवर EVSचे. आणि EVSच्या पॅडागॉजीमध्ये काय काय विचारलेलं आहे? कन्सेप्ट म्हणजे संकल्पना आणि स्कोप म्हणजे व्याप्ती. EVS या विषयाची संकल्पना काय आणि त्याची व्याप्ती किती आहे? सिग्निफिकन्स ऑफ EVS, इंटिग्रेटेड EVS. सिग्निफिकन्स म्हणजेच EVSचं महत्व आणि एकात्मिक EVS म्हणजेच काय? EVSचा इतर विषयांशी असणारा समूह आहे. एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरण विषयक अभ्यास आणि एन्व्हायरमेंटल एज्युकेशन पर्यावरणाचा अभ्यास आणि पर्यावरणाचं शिक्षण याबद्दल. लर्निंग प्रिन्सिपल्स म्हणजेच शिकण्याची तत्व. स्कोप म्हणजेच व्याप्ती. स्कोप अँड रिलेशन टू सायन्स अँड सोशल सायन्स, व्याप्ती आणि संबंध सायन्सचा आणि सोशल सायन्सचा कसा आहे तो. पुढचा आहे ते म्हणजे अप्रोचेस ऑफ प्रेझेंटिंग कन्सेप्ट्स म्हणजे संकल्पनांचा परिचय करून देण्यासाठी कोणकोणते अप्रोचेस वापरले पाहिजेत. आणि पुढे आहेत ऍक्टिव्हिटीज म्हणजेच त्यासाठी कोणकोणत्या क्रिया आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. आणि पुढे आहे एक्सपेरिमेंटेशन, प्रॅक्टिकल अँड वर्क म्हणजेच प्रत्यक्ष प्रयोग करणं, प्रात्यक्षिक करून पाहणं, प्रत्यक्ष काम करून पाहणं आणि डिस्कशन म्हणजे यावर आधारित जी काही चर्चा आहे त्यावर आधारित प्रश्न असणार आहेत. इथपर्यंत झाला EVS. 15 आणि 15 30 मार्क. चला पाहूया पुढचा विषय. आणि पुढे आहे चौथा पार्ट तो म्हणजेच लँग्वेजेसचा. आता यामध्ये लँग्वेज 1 आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर 1 आणि पेपर 2 साठी लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 चा सिलेबस सेम आहे. सेम आहे, फक्त फरक असणार आहे तो म्हणजे काठिण्य पातळीमध्ये फरक असणार आहे. त्यामुळे आता पेपर 1 लाच हे लँग्वेजेस समजून घ्या. पेपर 2 चा सिलेबस सांगताना मी फार काही त्याबद्दल सांगणार नाही, कारण फक्त काठिण्य पातळी तिथे वाढलेली असणारे घटक आणि प्रश्न प्रकार मात्र हेच राहणार आहेत. पहिला आहे त्यातला पार्ट ए म्हणजे लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन. आणि ह्या लँग्वेज कॉम्प्रिहेन्शनवर 15 प्रश्न असणार आहेत 30 पैकी. लँग्वेज 1 30 मार्कांना आहे, त्यातले 15 प्रश्न आहे कॉम्प्रिहेन्शनवर. हातातले मार्क आहेत, खिशातले मार्क आहेत. आणि यासाठी काय आहे तर रीडिंग अनसीन पॅसेजेस. अनसीन पॅसेज म्हणजे उतार्यावर प्रश्न असणार आहेत. 2 उतारे असणार आहेत. त्यातले 1 प्रोज. प्रोज म्हणजेच गद्य घटकावर आधारित. ड्रामा म्हणजे नाटकावर आधारित किंवा पोयम. यापैकी कोणतेही 2 प्रकार असणार आहेत आणि त्यावर क्वेश्चन असणार आहेत. ते क्वेश्चन कशावर असणार आहेत? कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलनावर. इन्फरन्स म्हणजे अनुमान काढण्यावर. ग्रामर म्हणजेच व्याकरणावर आधारित. आणि पुढचं आहे ते म्हणजे व्हर्बल ॲबिलिटी म्हणजे मौखिक क्षमता ज्या आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न असणार आहेत. प्रोज पॅसेजेस मे बी. आता हे प्रोज पॅसेज जे आहेत ते कशावर असणार आहेत तर लिटररी म्हणजेच साहित्यिक तो पॅसेज असू शकतो. सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक असू शकतो. नरेटिव्ह म्हणजे तो कथनात्मक पॅसेज असू शकतो. आणि डिस्कर्सिव्ह म्हणजेच विवेचनात्मक तो पॅसेज असू शकतो. असे विविध प्रकारचे उतारे येऊ शकतात आणि त्यावर आधारित आकलनाचे, इन्फरन्स म्हणजे अनुमानाचे, व्याकरणावरचे आणि मौखिक क्षमतेवर आधारित 15 प्रश्न येणार आहेत. राहिलेले भाषेचे 15 दुसरे प्रश्न कशावर आहेत ते म्हणजे पॅडॅगॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट, भाषिक विकासाचं शिक्षणशास्त्र. त्यातलं पहिलं काय आहे लर्निंग अँड ॲक्विजिशन म्हणजे शिकणं आणि ॲक्विजिशन म्हणजे संपादन करणं. पुढचं आहे प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज टीचिंग, भाषा शिक्षणाची तत्व काय आहेत. रोल ऑफ लिसनिंग अँड स्पीकिंग, फंक्शन ऑफ लँग्वेज अँड हाऊ चिल्ड्रन यूज इट ॲज अ टूल म्हणजे लिसनिंग आणि स्पीकिंगचं म्हणजे प्रत्यक्ष भाषा वापरण्याचं आणि फंक्शन म्हणजेच त्या भाषेचं कार्य काय आहे.
ॲज अ टूल म्हणून एखादा विषय शिकण्यासाठी, आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा कशी कार्यप्रवण करते हे यामधून पाहायचंय. पुढे आहे क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह, म्हणजेच काय, चिकित्सक दृष्टिकोन. कशाचा? तर ऑन द रोल ऑफ ग्रामर इन लर्निंग लँग्वेज फॉर कम्युनिकेटिंग आयडियाज व्हर्बली अँड रिटन फॉर्म. मौखिक आणि लिखित स्वरूपामध्ये कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण करण्यासाठी ग्रामरचा रोल काय आहे भाषेमध्ये, यावर आधारित प्रश्न असणार आहेत. पाहूयात लँग्वेज पेडागॉजी मध्ये अजून काही घटक आहेत का पुढे? हो, आहेत घटक. चॅलेंजेस ऑफ टीचिंग लँग्वेज इन अ डायव्हर्स क्लासरूम, म्हणजे विविध क्षमता, विविध प्रकारचे विद्यार्थी असणारे जे विद्यार्थी आहेत अशा वर्गांमध्ये भाषेच्या शिक्षणामध्ये कोणते चॅलेंजेस आहेत, त्यामध्ये डिफिकल्टीज म्हणजे अडचणी कोणत्या आहेत, एरर्स म्हणजे त्रुटी कोणत्या राहू शकतात, आणि डिसऑर्डर्स म्हणजेच कोणते विकार असू शकतात. पुढचं आहे लँग्वेज स्किल, भाषिक कौशल्य. आणि पुढे आहे इव्हॅल्युएटिंग लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन अँड प्रोफिशियन्सी, भाषेचं आकलन आणि त्यावर मिळवलेलं नैपुण्य, त्यावर मिळवलेली प्रावीण्यता. आणि ती कशाची? स्पीकिंग, लिसनिंग, रीडिंग, रायटिंग, भाषण, श्रवण, वाचन आणि लेखन. पुढचं आहे टीचिंग लर्निंग मटेरियल्स, म्हणजे भाषेच्या अध्ययन अध्यापनासाठी कोणकोणतं मटेरियल वापरू शकता. टेक्स्टबुक बद्दल प्रश्न असतील. मल्टीमीडिया मटेरियल्स कोणकोणते वापरू शकता. मल्टीलिंग्वल रिसोर्सेस ऑफ द क्लासरूम, एकाच वर्गामध्ये मल्टीलिंग्वल म्हणजे विविध भाषांचे स्त्रोत कसे वापरले जाऊ शकतात. आणि शेवटी आहे रिमेडियल टीचिंग, म्हणजेच जे काही प्रॉब्लेम समोर आले त्याच्यावर उपचारात्मक अध्यापन काय केलं जाईल याविषयी. पुढे आहे ती म्हणजे लँग्वेज 2. तर लँग्वेज 2 जी आहे त्याचाही सिलेबस लँग्वेज फर्स्ट प्रमाणेच आहे. त्यातही 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यातले 15 प्रश्न जे आहेत ते म्हणजे कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच आकलनावर असणार आहेत. त्या आकलनामध्ये सुद्धा 2 अनसीन प्रोज पॅसेजेस असणार आहेत. यात 2 गद्य पॅसेज येणार आहेत, गद्य उतारे येणार आहेत. पुढे जी आहे ती म्हणजे पॅडागॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट. ही मात्र सेम आहे लँग्वेज फर्स्ट प्रमाणे. ही पॅडागॉजी लँग्वेज फर्स्ट प्रमाणे ऍज इट इज आहे, त्यात कोणताही बदल नाही. अशा प्रकारे आपण पेपर फर्स्ट मधील जेवढे विषय आहेत त्या विषयांचे एक्झॅक्ट कोणत्या घटकांवर प्रश्न येणार आहेत हे आता पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आता आपण जातोय पुढे, तो म्हणजे पेपर 2 चा आता आपण डिटेलमध्ये सिलेबस पाहणार आहोत. दोन्ही सुद्धा एकाच व्हिडिओत घ्यायचं कारण असं की खूप जण असे आहेत की ज्यांनी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हींचे फॉर्म भरलेले आहेत. चला तर मग पाहूया पेपर 2 चा सिलेबस. तर पहा, पेपर 2 मध्ये हा क्लास 6 ते 8 साठीचा प्रश्न. यामध्ये सुद्धा सीडीपी जो विषय आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, 30 मार्कांना आहे. त्यातले 15 प्रश्न जे ते या टॉपिकवर आहेत. त्याच्यानंतर खाली 5 प्रश्न जे आहेत त्यासाठीचे हे टॉपिक पण खाली दिलेले आहेत. आणि झाले 15 आणि 5 20 आणि पुढच्या 10 प्रश्नांचे टॉपिक्स हे खाली दिलेले आहेत. सेम सिलेबस आहे पेपर 1 प्रमाणे या सीडीपीचा, फक्त एज ग्रुपचा यामध्ये पुढचा विचार केलेला आहे. यात मात्र आता पुढे मॅथमॅटिक्स अँड सायन्स जे आहे हे मात्र 60 मार्कांना आहे. आणि या 60 मार्कांची विभागणी आपल्याला पाहिजे. तर पहिले जे आहे 30 मार्क हे मॅथमॅटिक्सला असणार आहेत. मॅथमॅटिक्सला 30 मार्क असणार आहेत आणि या 30 मार्कांपैकी कंटेंटवर 20 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे पेपर 2 ला मॅथमॅटिक्सला कंटेंटवर जास्त प्रश्न आहेत, पेडागॉजीवर कमी प्रश्न आहेत. कंटेंट मध्ये काय काय आहे चला पटपट पाहूया. नंबर सिस्टीम, नोईंग अवर नंबर्स, प्लेइंग विथ नंबर्स, होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या, निगेटिव्ह नंबर्स अँड इंटिजर्स पूर्णांक संख्या, फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांक. अल्जेब्रा मध्ये आहे इंट्रोडक्शन टू अल्जेब्रा, रेशो अँड प्रोपोर्शन. रेशो अँड प्रोपोर्शन म्हणजेच गुणोत्तर आणि प्रमाण, आणि याच्यामध्येच पुढे शेकडेवारी आणि इतर घटक, चलन हे घटक त्यामधूनच पुढे येणार आहेत. पुढचे घटक पाहूया. हे मराठीत नाही सांगते कारण पेपर 2 देणाऱ्यांना बऱ्यापैकी सेमीला शिकवणारे शिक्षक आहेत, त्यांना हे घटक लक्षात येणार आहेत लगेच. पुढे जॉमेट्रीमध्ये जर पाहिले तर आहे बेसिक जॉमेट्रिकल आयडियाज, अंडरस्टँडिंग एलिमेंटरी शेप्स, 2D आणि 3D शेप्सवर प्रश्न आहेत. सिमेट्रीवर, रिफ्लेक्शनवर आधारित प्रश्न आहेत. आणि कन्स्ट्रक्शन जे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, कंपास, प्रोट्रॅक्टर, स्केल वगैरे वापरून केले जातात यावर आधारित प्रश्न आहे. मेन्सुरेशन म्हणजेच महत्वमापन, डाटा हँडलिंग म्हणजेच माहितीचे व्यवस्थापन, विविध प्रकारचे ग्राफ्स याच्यावर प्रश्न असणार आहेत. 10 प्रश्न जे आहेत ते पेडागॉजीवर आहेत. पेडागॉजी अध्यापन शास्त्रावर, नेचर ऑफ मॅथमॅटिक्स की जे पेपर फर्स्ट मध्ये होतं, प्लेस ऑफ मॅथमॅटिक्स इन करिक्युलम, लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स, कम्युनिटी मॅथमॅटिक्स, इव्हॅल्युएशन, रिमेडियल टीचिंग, प्रॉब्लेम ऑफ टीचिंग. की जे पेपर 1 मध्ये होते तेच घटक इथे रिपीट झालेत, त्यामुळे त्याबद्दल जास्त स्पष्टीकरण देत बसत नाही. पुढचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे सायन्स. आणि सायन्सवर काय विचारलेलं आहे ते पाहूया. सायन्स जे आहे ते टोटल सायन्स 30 प्रश्न, 20 प्रश्न हे कंटेंटवर असणार आहेत. आणि कंटेंट मध्ये काय आहे, फूड, सोर्सेस ऑफ फूड, कॉम्पोनंट्स ऑफ फूड, क्लिनिंग फूड,
मटेरियल्स मध्ये मटेरियल्स ऑफ डेली यूज, द वर्ल्ड ऑफ द लिव्हिंग, मूव्हिंग थिंग्स, पीपल अँड आयडियाज, हाऊ थिंग्स वर्क, इलेक्ट्रिक करंट अँड सर्किट्स, मॅग्नेट्स, नॅचरल फिनॉमिनॉन, नॅचरल रिसोर्सेस, हे सगळे भाग कंटेंटवर असणार आहे. आणि याची तयारी करण्यासाठी काय करायचंय? खूप सोपं, एनसीईआरटीची पाठ्यपुस्तकं वाचायची. एनसीईआरटीची पाठ्यपुस्तकं 10वी पर्यंतची वाचा, नाही झाली 10वी पर्यंत किमान 8वी पर्यंत तर वाचा. पॅडॉगॉजी मध्ये काय आहे ते पाहूया. सायन्सच्या पॅडॉगॉजी मध्ये आहे पॅडॉगॉजिकल इश्यूज की ज्यावर 10 प्रश्न 10 मार्कांना असणार आहेत. नेचर अँड स्ट्रक्चर ऑफ सायन्सेस, जसं मॅथमॅटिक्स होतं तसंच नॅचरल सायन्स, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह, अंडरस्टँडिंग अँड अप्रिशिएटिंग सायन्स, अप्रोचेस, इंटिग्रेटेड अप्रोचेस म्हणजे विविध पद्धती, संमिश्र पद्धती, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंट, डिस्कव्हरी, मेथड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स शिकवण्याच्या पद्धती, इनोव्हेशन, नवीन शोध लावणे, टेक्स्ट मटेरियल, एड्स, त्यासाठीचे टीचिंग एड्स कोणकोणते वापरू शकतात ते, इव्हॅल्युएशन, ते कोणकोणते इव्हॅल्युएशन करायचंय, कॉग्निटिव्ह करायचंय, सायकोमोटर स्किल्सचं करायचंय, अफेक्टिव्हचं करायचंय. सायकोमोटर स्किल्स प्रत्यक्ष वस्तू हाताळणं, एक्सपेरिमेंट्स करणं, प्रॉब्लेम्स कोणते आहेत सायन्स टीचिंग लर्निंग मध्ये, आणि सायन्सचं रिमेडियल टीचिंग म्हणजे सायन्सचं उपचारात्मक अध्यापन कसं करणार. चला जाऊया पुढील विषयाकडे. आणि पुढचा विषय आहे तो म्हणजे सोशल स्टडीज, सोशल सायन्सेस म्हणजे सामाजिक शास्त्र. तर याला टोटल 60 प्रश्न आहेत आणि त्यातले 40 प्रश्न जे आहेत हे कंटेंटवर विचारले जाणार आहेत. आता ह्या 40 विषय वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं नाही, त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे आणि बाकीचे पण सब्जेक्ट येणार आहेत. तर हिस्ट्रीमध्ये हे व्हेन, वेअर अँड हाऊ आणि यासारखे सगळे घटक आहेत. आता मी काही हे सगळे सांगत बसत नाही आणि यांचं मराठी भाषांतरही करत बसत नाही. याच्यासाठी फक्त याचा अभ्यास करायचा असेल तुम्हाला तर सोपं सांगतो, एनसीईआरटीची पाठ्यपुस्तकं वाचा. द रिव्होल्ट ऑफ 1857 म्हणजे 1857चं बंड आणि यासारखे टॉपिक यामध्ये दिलेले आहे. यामध्ये जिओग्राफीचा सिलेबस दिलेला आहे, सोशल अँड पॉलिटिकल लाईफ म्हणजेच आपलं जे सामाजिक आणि राजकीय जीवन आहे त्याच्याबद्दलचे घटक दिलेले आहेत. यांची तयारी करण्यासाठी एनसीईआरटीची पुस्तकं वाचा. कॉन्स्टिट्यूशन, पार्लिमेंटरी गव्हर्नमेंट, खाली आहे ते म्हणजे पॅडॉगॉजिकल इश्यूज. तर हे पॅडॉगॉजिकल इश्यूज वर 20 मार्काचे प्रश्न हे समाजशास्त्रामध्ये विचारले जाणार आहेत. सेम इश्यूज आहेत, फक्त विषयाचं नाव बदललंय. कन्सेप्ट अँड नेचर ऑफ सोशल सायन्सेस, सोशल स्टडीज, क्लासरूम प्रोसेसेस, ऍक्टिव्हिटीज अँड डिस्कोर्स, डेव्हलपिंग क्रिटिकल थिंकिंग, चिकित्सक विचार डेव्हलप करणं, इन्क्वायरी, इम्पिरिकल एव्हिडन्स म्हणजे चौकशी आणि अनुभवजन्य पुरावे, प्रॉब्लेम्स ऑफ टीचिंग सोशल सायन्स, सोशल स्टडीज तर हा विषय शिकवताना येणाऱ्या अडचणी, सोर्सेस म्हणजे त्यासाठीचे स्त्रोत कोणते आहेत प्रायमरी आणि सेकंडरी लेवलला, त्यासाठीचं प्रोजेक्ट वर्कवर आधारित प्रश्न, आणि इव्हॅल्युएशन म्हणजे याचं मूल्यांकन कसं केलं जाईल याबद्दलचे प्रश्न. आणि शेवटचे जे 2 विषय राहतात त्या म्हणजे दोन्ही लँग्वेजेस. आणि ह्या दोन्ही लँग्वेजेसवर मग काय प्रश्न आहेत, तर ह्या दोन्ही लँग्वेजेस ज्या आहेत यामध्ये लँग्वेज फर्स्ट जी आहे ती आहे 30 मार्कांना, त्यात 15 मार्क हे कंटेंटवर, 15 मार्क हे पॅडॉगॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट भाषिक विकासाचं जे अध्यापन शास्त्र आहे त्याच्यावर आधारित. आणि सेम पेपर 1 प्रमाणे आहे हे. पेपर 2 मध्ये काय आहे, तर पेपर 2 मध्ये सुद्धा 15 मार्कांना कंटेंट आणि 15 मार्कांना पॅडॉगॉजी आहे, 15 मार्कांना कॉम्प्रिहेन्शन आहे. त्यामध्ये सुद्धा उतारे आहेत आणि ते कशा कशावर येऊ शकतात, पेपर 1 ला जसे सांगितले तसेच उतारे या ठिकाणी येणार आहेत. फक्त प्रश्नांची काठिण्य पातळी थोडीशी वर असणार आहे पेपर 1 पेक्षा. अशा पद्धतीने आपण सगळा अभ्यासक्रम पाहिला. यातली एक महत्वाची नोट शेवटी दिलेली पहा, फॉर डिटेल सिलेबस ऑफ क्लासेस 1st to 8 प्लीज रेफर टू एनसीईआरटी सिलेबस अँड टेक्स्ट बुक्स. जे सीईटी मध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर एनसीईआरटी बुक्सला पहिलं फॉलो करावं लागेल, म्हणजे ते वाचावे लागतील, काळजीपूर्वक वाचावे लागतील. तर कंटेंटचे जे निम्मे मार्क आहेत ते निम्मे मार्क तुमचे तिथंच निघून येणार आहेत. कंटेंटची तयारी ही एनसीईआरटीची पुस्तकं वाचून होऊन जाणार आहे. बाकी राहिला अध्यापन शास्त्राचा विचार, तर ते आपण डेली लाईफ मध्ये इतकी वर्ष झाले शिकवत आलेलो आहोत. आपण वर्गात असतो तर काय केलं असतं हा विचार करून जरी आपण लॉजिकली उत्तरे दिली तरी अध्यापन शास्त्रावरचे जे प्रश्न आहेत त्याचे मार्क्स आपण मिळवू शकू. चला येतोय आता आपण समारोपाकडे. आजच्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट पेपर 1 आणि पेपर 2 साठी काय अभ्यास करायचा हे आज आपण पाहिलेलं असेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच सोबत राहा, छान अभ्यास करत राहा. आपण नक्कीच चांगला अभ्यास करून या परीक्षेमध्ये यश मिळवणार आहात. त्यासाठी आपल्या सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.